आता कुठेतरी मुरुम टाकायचं काम चालू आहे। आता तुम्ही दवाखान्यात जावा, कुठल्याही दवाखान्यात बघा, कुठल्याही सुखसुविधा नाहीत किंवा अधिकारी पण हजर नसतात। जाहिरातीचा टेम्पो येतो गावात, पण गावातले जे रस्ते झालेले नाहीत त्याची सुद्धा त्यात नावं सांगितली जातात। माझ्याच गावचा रामेश्वरचा रस्ता झाला म्हणून सांगते, त्याच्यात एकही रस्ता झालेला नाही। आज जाऊन तुम्ही बघा, आज 3000 रुपये बाईच्या अकाउंटला दिशी पडल्यात की ते बाया भगिनी किती खुश आहेत। त्यांना द्यायचंच होतं पैसे, तर सरळ सरळ लोकांच्या खात्यावर, महिलांच्या खात्यावर त्यांनी पैसे देणं गरजेचं होतं। 30 वर्षात जे विकास नाही झाला हे नामदार तानाजीराव सावंत साहेबांनी आता ह्या गेली 2.5 वर्षात केला आहे। सर्वसामान्य माणसाला निदान इकडे ये तिकडे जरा जवळ गुढीन तरी बोलते, ही वसकाले आणि कुत्र वसकाले ते वसकत आहे। ही निवडणुकाच घेऊ शकत नाहीत काय, तर हे सर्वसामान्य लोकांची कामं काय करणार? तो दुधाच्या प्रश्नावर किंवा शेतकऱ्याच्या वीज या प्रश्नावर विद्यमान आमदार या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी एक शब्द सुद्धा सभागृहात काढला नाही। मी आज आहे परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणचे जे आमदार आहेत ते तानाजीराव सावंत आहेत, जे की आरोग्यमंत्री देखील आहेत। या मतदारसंघातील काय समस्या आहेत, या मतदारसंघाचा विकास झालाय का, आणि शासनाने आणलेल्या एकंदरीत ज्या योजना आहेत त्याचा कितपत लोकांना फायदा होतो, या सर्व गोष्टीवर आपण लोकांशी संवाद साधणार आहोत। खरं तर भूम तालुका जर बघितलं तर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हा तालुका आहे। या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत। आज तुम्ही जर बघितलं तर 3 लाख लिटरपेक्षा जास्त क्षमता या भूम तालुक्यातल्या म्हणजे दूध आहे शेतकऱ्यांचं। आज तुम्ही वरच्या साईडला जर बघितलं तर एक बाणगा तलाव आहे, त्याचबरोबर सोनगिरी साठवण तलाव आहे। शेतकऱ्यांना आज जर या भागात जर वीज चांगल्या प्रमाणात मिळत नाही, कमी दाबाने त्या ठिकाणी वीज मिळते, आणि शेतकऱ्यांची एवढी मोठी अडचण आहे। आता सोयाबीनचा सीझन संपल्यानंतर या ठिकाणी ज्वारीचा सीझन चालू होतो आणि मुख्य पीक कडबा म्हणून हा ज्वारी वापरला जातो। शेतकऱ्यांच्या या समस्या गेली 5 वर्षे प्राध्यापक तानाजी सावंत यांनी कुठल्याही प्रकारे सोडवलेल्या नाहीत। भूम परांडा वाशिम मतदारसंघातील जनतेला आज शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधाकडे बघितलं जाते। आज दुधाचं शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही। या प्रश्नी धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत सुद्धा तो प्रश्न उचलून धरला, परंतु दुधाच्या प्रश्नावर किंवा शेतकऱ्याच्या वीज या प्रश्नावर विद्यमान आमदार या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी एक शब्द सुद्धा सभागृहात काढला नाही। काय प्रलंबित प्रश्न आहेत मतदारसंघात? नाही, आता मतदारसंघामध्ये जर विचार केला तर पाण्याचा प्रश्न मागील 25-30 वर्षापासून म्हणजे प्रत्येक विधानसभा आली की पाण्याचा प्रश्न होतोय, पण अजून देखील पाणी आलेलं नाही। यापूर्वी देखील पाण्याचा प्रश्नावरच निवडणूक होती आणि ह्यावेळेस देखील तोच प्रश्न आहे, पण पाणी काय प्रत्यक्षात आलं नाही। आता सध्या त्यांच्या माध्यमातून पाणी येईल लवकर असं सांगितलं जाते, बघूया आता कधी पाणी येते ते। बरंच सांगत तानाजीराव सावंतांनी एकतर निधी मोठ्या प्रमाणावर आणला असं वारंवार ते सांगत असतात। मग हे निधी कुठल्या कामासाठी आणला, काय नेमकं विषय सगळे? निधी आणण्याची भाषा आणि परखडपणाने बोलणं, खोटं बोलणं, रिटवून बोलणं। ज्यावेळेस ते आमदार झाले त्या गेल्या पंचवार्षिकला मी 1 वर्षामध्ये चिना कोळेगावचं पाणी आणतो म्हणणारा मंत्र्यांनी खोटं जनतेला बोलवलं आणि बार्शीकडा कॅनेल डायव्हर्ट करून चांदणीमध्ये पाणी सोडलं, आणि इलेक्शन झालं की ती पाठ होता ती बंद करून टाकला। अशा बोलतापा देऊन पाण्याचा आमदार असं म्हणायला लागल्यात। 8 वर्ष झालं हे राज्याच्या विधानसभेमध्ये असताना एक सुद्धा ज्वलन प्रश्न त्यांनी कुठेही मार्गी लावलेला नाही, आणि आता कुठेतरी मुरुम टाकायचं काम चालू आहे। शाश्वत रस्ते करण्याऐवजी मुरुम टाकून लोकांची दिशाभूल करायचं। इलेक्शन तोंडावर आलं की लोकांचं या अगोदरचे आमदार राहुल मोठे होते, त्यांनी काय विकास केला? राहुल मोठ्याने जर विचार केला, अगर सांगायचं म्हणलं तर मांजरा ते सिना स्वर्गीय मोठ्या बाप्पाने आणि बयाने उर्वरित कामं, मग ती उर्दू मांजरा असेल, सिना कोळेगाव असेल, तांबेवाडी असेल, देवळाली असेल, पांढरेवाडी असेल, गिरलगाव असेल, गुदेवाडगाव असेल, असे अनेक शाखत असेल, पांढरेवाडी असेल, ही सर्व बावी असेल, विकास काम त्यांनी केले। मला सांगा, आरोग्य मंत्री आपल्या मतदारसंघातले ते आमदार देखील आहेत, मतदारसंघामधील आरोग्य व्यवस्था बळकट झाली का? नाही झालेली, कुठल्याही सुखसुविधा भेटत नाहीत। आता तुम्ही दवाखान्यात जावा, कुठल्याही दवाखान्यात बघा, कुठल्याही सुखसुविधा नाहीत किंवा अधिकारी पण हजर नसतात। आणि दुसरी गोष्ट त्याच्यात म्हणजे हीच नाही, म्हणजे पहिल्यासारखं हीच नाही, आणि पालकमंत्र्याच्या ह्याच्या आश्वासनावर तर कुठलंच काम होईना। तानाजी सावंत साहेबांनी प्रत्येक गावात गाड्या दिल्या, प्रत्येक गावातलं 50-50, 100-100 माणूस तिथं त्या रेगवान का काय म्हणतात तिथं नेलं। सगळ्या त्या लोकांना दाखवून आणलेत कामं।
त्यामुळे झाकून ठेवायचा कुठला संबंध नाही. सावंत साहेबांनी तुम्हाला सांगतो पदर लोकांना आता प्रत्येक रस्ता आजपर्यंत कोणत्या पोटाने तुम्हाला सांगतो पदर खर्च केलाय. एक बी दाखवा माझ्या गावात काम झालं की आता माझ्या गावात तुम्हाला सांगतो 3 ते 4 लाख रुपयाचा रूम पडलाय की कुणी टाकला आजपर्यंत पदर. शासना जाणते ना किंवा अहो शासनाच्या तर किंवा आणखीन बी चालू आहेत सध्या भोमपरांडा वाशीत. कुठली किंमत आहे मला सांगा. आज 3,000 रुपये बाईच्या अकाउंटला गाबदिशी पडल्यात. किती बाया भगिनी किती खुश आहेत, किती आनंद येत. आता बायाचा काय आनंद गगनात मावे नाही. त्याचा फायदा महायुतीला होईल. आता फायदा होईल नाही तर नाही होईल, पण आज महिलाला आनंद आहे का नाही. जाहिरातीचं टेम्पो येतो गावात, पण गावातले जे रस्ते झालेले नाही त्याची सुद्धा त्यात नावं सांगितले. आता माझ्याच गावचा रामेश्वरचा रस्ता झाला म्हणून सांगते. त्याच्यात एकही रस्ता झालेला नाही. आज जाऊन तुम्ही बघा सगळं चिखल आणि खड्डेच येतं. शासनाने योजना आणल्यात लाडकी बहीण ही. जरी लोकांपर्यंत पैसे पोहोचले असले तरी त्याला त्याने अनेक अटी घातल्यात ना. अटीमुळे ते लोक कागद गोळा करता म्हणजे कागदपत्र करताच पैसे नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये असं काय त्याचं एवढं म्हणजे हे नाही. त्यांना द्यायचंच होतं पैसे तर सरळ सरळ लोकांच्या खात्यावर महिलांच्या खात्यावर त्यांनी पैसे देणं गरजेचं होतं. आणि हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. तुम्ही आज गेली 5 वर्ष बघता शेतकऱ्याच्या कुठल्या शेतमालाला भाव आहे. आज सोयाबीनची काय परिस्थिती. सोयाबीनला आज जवळजवळ 3500-3600 रुपये भाव आहे. आणि जे शासनाने 15 लाख टन सोयाबीन खरेदी केले ते सोयाबीन आपल्याला 7,000 रुपयाच्या आसपास खरेदी करून म्हणजे येऊन पडतंय. आणि आपल्या शेतकऱ्याला भाव आहे ते 4,000 रुपये. त्याच्याऐवजी त्यांनी हे तर 6,000 जरी शेतकऱ्याला भाव दिला असता तरी शेतकरी आमचं समाधान झाला असता सरकारवर. पण सध्या कुठलाही शेतकरी समाधान नसल्यामुळे ते सरकार निष्क्रिय सरकार आहे. जे विकास कामाबद्दल बोलताय, खरोखर गेली 30 वर्षात जे विकास नाही झाला ते नामदार तानाजीराव सावंत साहेबांनी आत्ता ह्या गेली 2.5 वर्षात केलाय. कारण त्याचा लाभार्थी मी आहे स्वतः. कारण माझ्या गावाला दोन्ही रस्ते नव्हते. दोन्ही रस्ते साहेबांनी मंजूर करून दिलेत. शेत रस्ते असतील, गावातलं जलजीवनचं पाणी पुरवठ्याचं काम असेल, कुठलंही काम साहेबापर्यंत गेलं की कुठलंही मोकळ्या हाताने माघारी आता कुणीच येत नाही. बरे विरोधकातला असू नाही तर पक्षातला असो. विकास कामं साहेबाची एकदम उत्कृष्ट आहे. कोण आमदार म्हणून आवडेल तुम्हाला? तानाजी सावंत साहेब आवडतील का राहुल मोठे आवडतील? राहुल मोठे आवडेल. का बरं? काय काय केलं? राहुल मोठेने कामच तेवढी केली. काय केलं? सर्व जरी समजा असं जरी नाही काय बोलता हे केलं तरी सर्वसामान्य माणसाला निदान इकडे ये तिकडे जरा जवळ गुढीन तरी बोलते. ही वसकाल्याने कुत्र वसकाल्याने ते वसकत आहे ती. पण त्यांनी विकास केला म्हणून भरपूर निधी आणला इथं. काही नाही विकास केला. आमच्या 22 फाटा ते भवानवाडी गाव आता बी चालायचं. आता बी बघायला गेलं तर गुडघे इतकेल खड्डे तिथं. गुडघे इतकेल खड्डे माणसाला, साध्या माणसाला सुद्धा चालायला येईना तिथं. हा, आणि विकास काय केला. हे सरकार लोकशाही विरोधी सरकार आहे म्हणायला काय हरकत नाही. अहो बघा, पंचायत समितीच्या मुदत संपून किती दिवस झाले, जिल्हा परिषदची मुदत संपून किती दिवस झाले. सर्वसामान्य लोकांची जी कामं असतात ना हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये असतात. काय किमान तो पंचायत समितीच्या सदस्याला म्हणू शकतोय बाबा रे चल माझी विहीर मंजूर करायची, चल मला घरकुल पाहिजे. पण आता हे सांगायचं कुणाला, व्यथा कुणाला सांगायच्या. जिल्हा परिषद मेंबर असला तर ते त्याच्या मर्यादितली कामं तर करू शकतो. ही निवडणुकाच घेऊ शकत नाहीत. काय तर हे सर्वसामान्य लोकांची कामं काय करणार. आता मी स्वतः तानाजी सावंताला मतदान केलेला माणूस आहे. त्यांनी आशा डावल्या किंवा आम्ही पाणी आणू. आम्हालाही वाटलं आमदार नसताना इतकी कामं करतोय, नद्या उकरीतोय, दही करतोय. आमदार झाल्यावर काहीतरी करेल. पण किती अपेक्षाभंग झाला. काय हे जे सरकार आहे गुंडाचं सरकार म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.